पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी युती केली असं असतानाही प्रभाग क्रमांक 9 मध्ये मात्र दोन्ही पक्ष आमने सामने आले। वॉर्ड 9 मध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार असताना पवारांनी आपल्या तरुण शिलेदाराला मैदानात उतरवलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अवघ्या 24 वर्ष वय असलेल्या जयेश संजय मुरकुटेंना उमेदवारी देण्यात आली। बाणेर बालेवाडी आणि पाषाण परिसरातील मूलभूत सुविधांकडे प्रस्थापितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आपण या भागाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं मुरकुटेंनी म्हटलंय। जयेश मुरकुटेंच्या उमेदवारीमुळे मूळ प्रस्थापितांना अडचण निर्माण झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे। प्रभाग क्रमांक 9 आहे, ज्याच्यामध्ये बाणेर बालेवाडी सूस माळुंगे पाषाण सुतरवाडी सोमेश्वरवाडी ही 7ही गावठाणं या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे। 1,56,000चा हा मतदारसंघ आहे। मुळात या प्रभागाची जर का आत्ता परिस्थिती आपण बघितली तर ह्या परिसरामधले जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत, जे कोणते नेते आहेत, त्यांचे एकामेकाचे पाय ओढण्यामध्येच जास्त तर दिवस चाललेले आहेत। एकामेकावरती टीका टिप्पणीच चालू आहे, पण विकासाच्या मुद्द्यावरती खऱ्या अर्थाने कोणी बोलत नाही आहे। आणि माझं क्लिअर विजन आहे, आपल्याला या परिसरामध्ये काय काय चेंजेस आणायचे, डेव्हलपमेंट आणायचं आहे, याच्यावरतीच आम्ही आमचं विजन नागरिकांपर्यंत मांडतोय ना। इथून मागच्या सगळ्याच नेत्यांना वैतागलेले आहेत। मीटिंग्सला देखील अगदी कमी लोक असतात, परंतु त्यांना माहिती आहे, ते वारंवार मला सांगत देखील असतात की जयेश, आम्हाला तुझा स्वभाव माहिती आहे, तुझी वागणूक माहिती आहे आणि नक्कीच तू चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये कामं देखील करशील। आपण जर का या परिसरातली सिच्युएशन बघितली तर ह्या परिसरामध्ये कनेक्टिव्हिटी आणखीनही नाही आहे। अनेक मिसिंग लिंक्स इनकम्प्लीट आहे। आता सूस आणि माळुंगे ही नव्याने समाविष्ट गावं आहेत। इथे जर का डेव्हलपमेंट प्लॅन्समध्ये काही गोंधळ झाला, डीपीनुसार काही अलाइनमेंट चेंजेस झाले तर येणाऱ्या पिढीला म्हणजे सूसकरांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागणार आहे। त्याच्यामध्ये पाण्याचं देखील राजकारण हा मोठा एक ज्वलंत विषय आहे। मुळात या परिसरामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर, इनफॅक्ट पूर्णच इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यांवरती मी या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि प्रामाणिकपणे लोकांनी, नागरिकांनी संधी देखील देतीलच हा नक्की मला विश्वास आहे। दिल्यानंतरनं ते सार्थकपणे पार देखील पाडणार आहे। मुळात विषय घ्यायचे झाले तर स्टॉर्म वॉटर लाईन, ड्रेनेज सिस्टम, पाणी पुरवठा, फुटपाथ चालण्यायोग्य करणं, एन्क्रोचमेंट्स या परिसरातनं काढणं, सेफ्टीचे देखील या परिसरामध्ये अनेक कन्सर्न्स आहेत, त्याच्यावरती देखील मी प्रॉम्प्टली काम करणार आहे।